आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजीतल्या नारायणनगर इथं घरांच्या खिडक्या आणि दरवाजातून नागरिकांच्या खासगी क्षणांचं मोबाईलवर चित्रीकरण केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी सागर उर्फ बबलू शिंदे याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसंच या प्रकरणाचा सखोल तपास करून पीडितांना न्याय द्यावा अशी मागणी जय भवानी महिला मंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे। याबाबत आज पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं। इचलकरंजी शहरात 2 दिवसांपूर्वी नारायणनगर परिसरात रात्रीच्या वेळी घरांच्या खिडक्या आणि दरवाजांमधून मोबाईलवर नागरिकांचं चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता। हा प्रकार लक्षात येताच संतप्त नागरिकांनी सागर शिंदे याला पकडून चांगला चोप दिला आणि गावभाग पोलिसांच्या ताब्यात दिलं। पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केला असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर जय भवानी महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योती संतोष भिसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात आरोपीनं नागरिकांच्या वैयक्तिक आयुष्याच्या गोपनीयतेचा गंभीर भंग केल्याचं नमूद करण्यात आले। तसंच आरोपीनं संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर, मेसेजिंग ॲप किंवा इतर कोणत्याही माध्यमातून प्रसारित अथवा फॉरवर्ड केलाय का याचा तांत्रिक आणि फॉरेन्सिक तपास करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय आरोपीचा मोबाईल, सोशल मीडिया खाती आणि इतर डिजिटल पुरावे जप्त करून त्यांची सखोल चौकशी करावी। तपासात इतर व्यक्तींचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। संबंधित व्हिडिओचा कोणताही गैरवापर होऊ नये यासाठी तातडीनं आवश्यक उपाययोजना कराव्यात। तसंच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी निष्पक्ष आणि जलद तपास करावा अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी नारायणनगरमधील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या।